हॅलो फ्रेंड्स, आत्ता व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की काल संकष्टी चतुर्थी होती आणि संकष्टी चतुर्थीला चिंचवडमध्ये मोरया गोसावी मंदिर आहे, तिथे सगळे भाविक दर्शनाला जातात. मीही गेले होते आणि दर महिन्याला जेव्हाही संकष्टी चतुर्थी तिथे असते तिथे छोटीशी जत्रा भरते. त्या जत्रेमध्ये लोक त्यांचं छोटं मोठं सामान हे सेल करतात. तिथून मी 2-3 गोष्टी विकत घेतल्या. ओके, आणि ही चादर सुद्धा मी तिथून विकत घेतली. आता ही चादर दाखवण्याचं मागचं कारण हे आहे की आज ही चादर मी वॉश केली आणि वॉश करताना वॉश झाल्यानंतर वाळत टाकताना मला हे इथे यांचं स्टिकर दिसलं, जे असं चिकटवलेलं होतं. हे बघा, हे जे दिसतंय ना फोल्ड, हे असं चिकटवलेलं होतं. मी हे असं ओपन केलं आणि वाचलं. तुम्ही पण वाचा. दिसतंय मेड इन पाकिस्तान. आपण कुठे राहतोय, बॉर्डरवर पण राहत नाही आणि आपल्यापाशी मेड इन पाकिस्तान गोष्ट म्हणजे माझ्या घरात आहे. खूप संताप होतोय माझा. माझ्यासारख्या कितीतरी लोक, म्हणजे खूप लोकांनी तिथून चादरी विकत घेतल्या, म्हणजे त्यांच्या घरातही ही वस्तू गेली. कोणाला आपण रोजगार उपलब्ध करून देतो आहोत? कुठून येत आहे? पहिली गोष्ट तर हे कुठून येत आहे इथे. अजून एक गोष्ट सांगते, मी हा पण विचार केला की हे कुठून येत आहे. हे जेव्हा मी गुगलला सर्च केलं तर पाकिस्तानी गुड्स इंडियामध्ये बॅन आहेत, ते इम्पोर्ट नाही करू शकत इथे. तुम्ही इथे गुगल केलं की तुम्हाला सगळं दिसेल. कम्प्लिटली बॅन आहे. सो प्लीज थोडंसं वस्तू विकत घेताना डोळे उघडा, जे आता माझे उघडलेत. तर माझ्यामुळे मी तुम्हाला पण सांगते की तुम्ही पण डोळे उघडा. वस्तू विकत घेताना आपण रोडवर सर्रास वस्तू विकत घेतो आणि नको ती गोष्ट आपल्या घरात येते.